रामदेव बाबा इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीला ईमेलद्वारे अश्लील फोटो पाठवून छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी गिट्टीकदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केलेला आहे। सविस्तर माहितीनुसार नागपूर शहरातील गिट्टीकदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून रामदेव बाबा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला अज्ञात व्यक्तीकडून ईमेलद्वारे अश्लील फोटो पाठविण्यात आले। हा प्रकार लक्षात येताच विद्यार्थिनीने तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे यांनी दिलेल्या माहितीनुसार 16 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास या प्रकरणाची नोंद करण्यात आली। तक्रारीच्या आधारे आरोपी विरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण आहे। सायबर गुन्ह्यांचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे। पोलिसांकडून ईमेल स्रोत, आयपी ॲड्रेस तसेच तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत। लवकरच आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली। सायबर गुन्ह्याबाबत सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही प्रकारचा ऑनलाईन छळ झाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे। आपल्या गिट्टीकदान पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रामदेव बाबा इंजिनिअरिंग स्कूल आहे। त्यामध्ये एक विद्यार्थिनी आहे, तर तिला एक अननोन व्यक्तीकडनं ईमेल आलेला आहे। त्यामध्ये तिला तुझी बदनामी करेल या टाईपचे मेसेज आले होते आणि त्याच्यानंतर तिचे जे फोटो आहेत ते मॉर्फ करून ते तिला पाठवण्यात आलेले आहेत। अशी तक्रार प्राप्त झाल्या आम्ही IT ॲक्टनुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि सायबरच्या मदतीने आम्ही आरोपीचा शोध घेऊन पुढील कारवाई करत आहोत। प्राथमिक चौकशीमध्ये ते एकमेकाला ओळखत असावे असं समोर आलेलं आहे आणि त्या प्रकारे आपण तपास पुढे सुरू केलेला आहे।